जून महिना निम्मा संपला तरीही पावसाचं आगमन झालेलं नाही, तर दुसरीकडे प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झालेत। त्यामुळे वरुण राजा कधी बरसणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। या पार्श्वभूमीवर हवामान खात्यानं आज नवा अंदाज जाहीर केलाय। त्यानुसार पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं मान्सूनला गती मिळाली आहे। त्यामुळे रविवार 21 जून रोजी कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन होईल आणि त्यानंतर हळूहळू राज्यात मान्सूनचा प्रभाव वाढेल, असं हवामान खात्यानं जाहीर केलंय। प्रचंड उकाड्यानं अंगाची लाही होत असलेल्या नागरिकांसाठी आणि पेरणीच्या चिंतेत असलेल्या बळीराजासाठी दिलासादायक बातमी आहे। गेल्या अनेक दिवसांपासून रत्नागिरी आणि सोलापूरच्या सीमेवर खोळंबलेला मान्सून आता त्याचा पुढील प्रवास सुरू करण्यासाठी सज्ज झालाय। सध्या मान्सूनची उत्तर सीमा सोलापूर आणि कोकणातील हरणे या भागातच स्थिरावलेली आहे। सद्यस्थितीत केवळ तळ कोकण म्हणजेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सोलापूर परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय। त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं आगमन होण्याची वाट सर्वच जण पाहतायत। या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागानं मान्सूनच्या आगमनाची नवीन आणि महत्त्वाची तारीख जाहीर केली आहे। येत्या काही दिवसात कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून बरसेल। ताज्या अंदाजानुसार 18 जून नंतर हवेत मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अत्यंत अनुकूल आणि पोषक स्थिती निर्माण होतीये। या पोषक वातावरणामुळे पुढील 4 दिवसात म्हणजेच 21 ते 22 जून दरम्यान मान्सून पुन्हा एकदा पूर्ण ताकदीनं सक्रिय होणार आहे। या कालावधीत मान्सून राज्याच्या उर्वरित भागात वेगानं पुढे सरकेल असं हवामान विभागानं म्हटलंय। पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर पावसाची शक्यता कायम आहे। मात्र मराठवाडा, उर्वरित पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ हा भाग अजूनही पूर्णपणे कोरडाच आहे। त्यामुळे रविवार नंतर मान्सूनची गती वाढते की त्याचा वेग पुन्हा मंदावतो याकडे नागरिकांसह बळीराजाचं लक्ष लागून राहिलंय।